आता मुंबई आणि पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या प्रवासाचा वेळ कमी करणारा आणि घाटातील वाहतूक कोंडीतून सुटका करणारा मिसिंग लिंक प्रकल्पाचं आज उद्घाटन होत आहे। महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर आज मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक सेवेत येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचं आज लोकार्पण होणार आहे। डोंगराळ भागातून बोगदे आणि उड्डाणपुलांच्या सहाय्याने तयार करण्यात आलेला हा प्रकल्प म्हणजे अभियांत्रिकी आविष्कारच मानला जातोय। या प्रकल्पात 2 बोगदे आणि एका केबल पुलाचा समावेश आहे। या प्रकल्पासाठी जो बोगदा निर्माण करण्यात आलाय त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होणार आहे। हा जगातला सर्वात जास्त म्हणजे 23.5 मीटर रुंदीचा बोगदा आहे। या मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई पुणे प्रवासाचा वेळ हा 25 ते 30 मिनिटांनी कमी होणार आहे। सोबतच या प्रकल्पामुळे वाहन चालकांची वाहतूक कोंडीतूनही सुटका होणार आहे। आज देशातलं वंडर ज्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने वायडेस्ट अंडरग्राउंड टनेल असा दर्जा दिला, रेकॉर्ड दिला आणि सर्व प्रकारच्या इंजिनिअरिंग मार्वल्सनी परिपूर्ण अशा पद्धतीनं हा मार्ग या ठिकाणी तयार झाला आहे। आणि आज त्याचं लोकार्पण झाल्यानंतर मुंबई पुणे रोडवरचं कंजेशन हे पूर्णपणे संपेल। अर्ध्या तासाने अंतर कमी होईल, 10 किलोमीटरने अंतर कमी होईल। मला असं वाटतं की आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे। महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राने वर्ल्ड रेकॉर्ड करणं हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। आज सगळ्यात महत्त्वाकांक्षी असा मिसिंग लिंक पुणे मुंबई मिसिंग लिंक याचं देखील लोकार्पण दुपारी होणार आहे। आणि एक अद्भुत असा इंजिनिअरिंग मार्वल, एक तंत्रज्ञानाचा चमत्कार आपण म्हणू शकतो। जगातला वायडेस्ट टनल त्या ठिकाणी होतो आहे आणि भारतातला सगळ्यात उंच वायाडक्ट त्या ठिकाणी झालेला आहे। आणि त्यामुळे मुंबई पुणे हा प्रवास 40 मिनिटांनी कमी होईल, घाटातली ट्रॅफिक कमी होईल। असे अनेक प्रकल्प आमच्या सरकारने गेल्या 3.5-4 वर्षामध्ये मार्गी लावलेले। तर हा मिसिंग लिंक प्रकल्प आहे तरी कसा, आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तर या मिसिंग लिंक मध्ये 2 पूल आणि 2 बोगद्यांचा समावेश आहे। खोपोली ते लोणावळा असा याचा मार्ग आहे। खोपोली येथे 850 मीटर लांबीचा पूल उभारण्यात आलाय। तर या पुलानंतर जवळपास 1.75 किलोमीटर लांबीचा बोगदाही तयार करण्यात आलाय। त्यानंतर 650 मीटर लांब व 182 मीटर उंचीचा भव्य असा पूलही उभारण्यात आलाय। 182 मीटर उंचीवर राज्यातील हा सर्वाधिक उंच पूल असेल। तर सह्याद्रीच्या दुर्गम भागात उभा केलेला हा केबल पूल आहे। यानंतर पुन्हा 8.92 किलोमीटर लांबीचा बोगदाही तयार करण्यात आलाय।